नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले ढाले पाटील आबाच्या शेतात गेलेला असतो. आता पुढे ढाले पाटलानं पालात बघितलं, तिथं मोठाच्या मोठा बल्ब सोडलेला. त्यानं आबांना विचारलं, लाईटची सोय चांगलीच केली आहे टोळीवाल्यांना? होय अहो, तिन्ही पोरं बाळं तान्ही पोरं बाळं पोरी बाळी वयात आलेल्या, रातभर अंधारात, तेवढाच उजेड. चेअरमन, तेवढंच नाही, लाईटीचा काही नियम नाही. सरकारकडं लाईट चोरणाऱ्यांना बक्कळ तेवढी आहे. ती गॅस बत्ती लाईट गेली की लावाय त्यासनी दिली या, ती त्यांनाच बत्ती देणार आहे. तुमच्या टोळीवाल्याला विचारा, गेलं सालच्या. आबाचं बारीक बारीक गोष्टीवरचं लक्ष बघून ढाले पाटील चक्रावला. गाडीची चाकं मागं वळली. त्याला वाटायला लागलं, कुठला ह्याच्या पुढं पांडू पाटील टिकतोय? आपण कमी पडल. गाडीत बसला. आबा येताय का घराकडं? मग चला की. येणारच आहे, खरं बैलगाडी आणली या. चला तुम्ही, का जेवूनच जाणार? आबा, तुमचा ऊस आल्याशिवाय जेवणार नाही तुमच्यात. गाडी हलली. धोंडीबानं बैलांच्या खांद्यावर जू ठेवलं. दुसऱ्या दिवशी सर्व संचालक शिवाजी कारखान्याला जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या अडवाय म्हणून रस्त्यावरच उभं राहिलं. त्यात आबाला ही बातमी पोहोचली. आबा आपल्या ट्रक बरोबर जीप घेऊनच गेला. आबाला बघून चेअरमन आपल्या गाडीत जाऊन बसला. बऱ्याच गाड्या उभ्या होत्या ऊसाच्या. चेअरमन गेलेला बघून सारंच संचालक गांगरलं. आबा म्हणाला, ऊस माझा आहे, तो कुठं घालवायचा का नदीत टाकायचा ते मी बघतो. शेअर्स पुरताच तुमच्याकडं पाठवलाय तेवढाच. सरकारनं कायदा केला बी असल, पण इथं कायदा करणारी पाणी पाजायला येत नाहीत. पांढरी धडूतं घालून गाडीत बसून फिरणारी, त्यांना काय मातीत राबणाऱ्या माणसांची दुःख कळणार आहेत? आबाचा ट्रक गेला. तसं सारंच संचालक गाडीत बसलं. त्यांच्यात कचकच लागली. गावातला पांडू पाटलाचा तेवढाच ऊस गेला. तोही त्याच्या भावानं कुचमत घातला. ढाले पाटलानं त्याची खरडपट्टी केली, पण माणसं आधीच कारखाना सुरू झाल्यापासून पोरांच्या कामासाठी ओरडत होती, म्हणून त्यानं जास्त सांगितलंच नाही. या 15-3 आठवड्यात बसाय उठाय असणारी लांब लांबच. ढाले पाटलानं उम्याला कामावरनं घराकडं पाठवला. गावात बातमी पसरली, मामानं केलेलं काम पाण्यातलं वर आल्यागत झालं. माणसं कानाकानात बोलू लागली, बाईला उगच ऊस त्याला पाठवला, गावच्या गाडवच लावायला पाहिजे. त्यातल्या त्यात आबाला, त्याच्या वागण्यानंच माणसांनी ऊस घातला नाही. मुळातच आपल्या पोराची नोकरी गेली. उम्याचा बा दादा पाटील घरात बसून विचार करत होता, तर पांडू पाटील बंगल्यात बसून 50,000 त्याच्या मायेला कमी घेतलेत होय उम्याच्या नोकरीसाठी. आता आणि वहिनी घरात बोंबलत असल आपल्या नावानं. गावापेक्षा त्या आबा पाटलाच्या अंगातच लय पाणी आहे. त्याच्याच कालच्या साऱ्या संचालकासमोरच्या गोंधळानं ढाले पाटलानं उम्याला काढला असणार. त्याला हा बी गेलं आणि हो बी गेलं, हाती धुपाटणं आलं असं वाटायला लागलं. कारखान्यांनी दरासाठी 2 वर्ष झाली हातच आखडलं होतं. सरकारची धोरणं त्याला बांधून ठेवत होती. शेताशिवारात सरकारच्या नावानं आणि
कारखान्यात चेअरमनच्या नावानं तनागत चर्चा भरली होती. कारखान्याची गोडाऊनं तुडुंब होती. साखर ठेवाय त्यांना जागा नव्हती. वर्तमानपत्रातनं रोज एका कारखान्यावर दगडफेक झाल्याची बातमी पसरत होती. सांज झाली होती. पारावरची दगडी फरशी तापल्यातली होती. तापलेल्या पाराची ऊब घेत दवंगाचा ज्ञानुदा शर्टाचा सोगा वर करून लंगोट्यावरच टेकला होता. त्याच्या जोडीला येसबा जगताप बसला होता. ज्ञानुदा कायम टाकूनच असायचा, पण आज देवजान होता म्हणून तो कोरा होता. ज्ञानुदा मात्र टाकून असला तर कुठंच बसायला असायचा नाही. घ्याची देवजाच्यात जाऊन ते थेट घरात, तेही परड्यात नाहीतर शेतात झाडाच्या सावलीला. आज बऱ्याच दिवसानं त्याचा खडा पडला होता. तो येसबाला म्हणाला, बायला सरकारला कळतच नाही, प्रत्येक कारखान्याव साखरेच्या जोडीला योग दारूचा कारखाना काढायचा. मळी हायच की, मग तरी दर द्यायला परवडल का नाही. आणि साखऱ्यागत कार्डाव निम्म्या पैशावर बाटल्या दारूच्या लागायचं तेवढ्या द्यायच्या. लईच बेस्ट होईल, सांगाय पाहिजे. येसबा हा हा हसतच म्हणाला. त्याच्या हसण्याकडं बघून जनीचा काळ्या सख्या जात होता तो आला. पारावर तोही टेकला. दाढत असणारी तंबाखूची गोळी त्यानं बाहेर काढली. का हसतोयास गा म्हणून विचारलं. त्याला येसबा जगतापानं सांगितलं. तसा सख्या म्हणाला, आगा दर काय दिला आणि नाही दिला त्यांच्यात काय फरक पडतोय. त्यांच्या 10 पिढ्यासनी संपायचं नाही एवढं करून ठेवलंय त्यांनी. नुसत्या रांडमुंड बायका त्यांच्या राहिल्या त्या मागं, तरी 7 जन्म जगतिल्या. ते आमदार तरी म्हण मुंबईत नुसतं पिऊन फुललं असतं या. कशानं महागाई वाढायची राहील. आता ह्यासनी काम कराय नगत शेतात आणून वाकुरी मारायला लावायला पाहिजेत म्हणजे कळल. मुंबईत नुसतं सिनेमा बघित फिरायचं पिऊन. ह्यांच्यात चांगलं बोलणं जातं या. माणसांना ऐकायला मिळत होतं. संध्याकाळची येळ म्हणून जेवण वेळपर्यंत टाईम घालवायचाच ठरवून एक एक तिथं येऊन बसत होता आणि बोलत होता. वाकुरी मी तरी म्हणतोय नांगराला झुपायला पाहिजेत ह्यासनी. गेलं चरक्यावरच गांधी, सारी चोरं आली ती. त्यांच्याकडं आपण आपला माल ठेवायला दिलाय मर्दानू. त्योच विकून खाया लागल्यात. उगच फिरत्यात होय गाडीतनं. परवा कुठं वाचलं का ऐकलं का. आठवतं, दुसरा सांगायला लागला. कुठल्या तरी मंत्र्याच्या पोरगीचं लगीन झालं. त्यानं म्हणे आपल्या घरामागच्या हिरीतच साखरे आणि लिंबू टाकलं होतं. कुणी बी जावानं किच्ची बी सरबत प्यावा. माणसं चिव्यानं ढवळीत होती. मग राहील साखऱ्या, देतील दर. साऱ्या गावातनं त्यांच्या पोरीच्या लग्नासाठी डांबरी होतोय. निहिता आमासनी चालायला येईना. एकानं ट्रकानं पेढं वाटलं, खाईल तेवढं. सारं ह्यांच्याच घरात नि जनता हाय वय ह्यासनी. आमच्या गावातलं पुढारी गेलं होतं काय मग तिकडं. आमासनी त्याच्या आईला गावात आल्यावर सारं समजतं. हे कायम गाडलेली नि वस्तीवर पुरलेली. शेतात काय जलम बघ एका एकाचा. ज्ञानुदा कायम वस्तीला शेतात असणाऱ्या पण गावातली खडा न खडा माहिती असणाऱ्या
दिसल त्याला विचारणाऱ्या सख्याला म्हणाला. तोपर्यंत दुसरं पारावर येऊन बसल्यालं पोरगं सांगायला लागलं, माझा एक दोस्त सांगित होता त्याचा भाऊ फौजदार आहे. तो म्हणत होता मी मंत्र्याच्या बंगल्यावर पैसे राखायलाच आहे आणि तू राखतोयस मक्याची कणस. आगा, गादीत पैसे त्यांच्या त्यावर निजत्यात. सखुदाला अचाटच वाटलं, इथं ढेकळात आम्ही निजतोय नीती पैशाच्या गादीवर. नुसतं पैसंच खात असतील. कशाला काय लागतंय? येसबा जगतापानं पोरांना विचारलं. होय र पोरानू, परवाच्या पेपरात आलतं ते खरं आहे का? कुठल्या मंत्र्याची पोरगी मांडवातनं पळून गेली नि दुसऱ्या पोराबरोबर लगीन केलं ते? तो काय लेकाचा सिनेमा आहे व्ही? ज्ञानू डवंग म्हणाला. खरं त्यातलं पोरगं सांगायला लागलं, पेपरात आलतं म्हणल्यावर खरंच म्हणायचं. तसं उगत छापायला कोण देतंय व्हय? तसा तो गप्प झाला आणि येसबा जगतापानं विषय काढला. अरे सख्या, तुझ्या भावकीत लगीन आहे म्हण. तसा सख्या एकदम चपापला. आमच्या भावकीत? होय, तुमच्याच बुडक्यातली नव्ह ती शिरमा जर्गाची देवरशीन, तिच्या पोरगीचं. ते गा, कुणा संग? येड्या झवनीचीला कोण गा मिळाला? असं विचारीत तो नवीन काहीतरी ऐकायला मिळल या तोऱ्यात आतल्या आत उकळी दाबून धरीत होता. तेवढ्यात तिथलं एक पोरगच म्हणालं, आंधळा शिरपा, तुला माहिती नाही होय गा? गावात नुसता रातच्या येऊन रातच्यात जातोयस. त्यानंच असं होतंय बघ. त्यावर सारा पार हसायला लागला. सख्या तर पोट दुखपर्यंत हसला आणि म्हणाला, ज्ञानुदा, तुम्हासनी मातूर बिन पैशाचा तमाशा बघायला मिळणार. आमची शिरमा एक तर शिरप्याची आई रत्नाका म्हणजे दोन. होऊन जाऊ दे खैंदूळ. आगा, आंधळा आंधळा म्हणतोय नि रोज झांजड पडली की शिरमाच्या घराकडे येतोय. आता कसं दिसतंय? न चुकता घरात शिरतोय. परवाच्या दिवशी मध्यान झाली तरी उठना. ती येडी हसाय नि ह्यो बोलाय. शिरमानं शेवटी गोल बोलून बाहेर काढला. रत्नाकांनं नेला. सखुदा, 2 दिवस हाय तुला. थांबाय पाहिजे मटणाच्या चरीवर. शिरमाच्या दारातच लगीन हाय. ज्ञानुदा म्हणाला. कशाला मटण न्यायला? सख्या, माग एकदा कुणाच्या लग्नात तुम्ही मटण नेलं सारं नि मुंड्या बी. येसाबानं विचारलं नि सख्या हसतच आठवायला लागला. ज्ञानुदा बी होता की, पिऊन ल्हास. बंडीचं खिसच भरलं नि गावलं लगीन मालकाला. आमची मर्दा पाचावर धारण. सख्याला खारकांड मासकांड सारखं लागायचं. 4-8 दिवसानं तो बारकी सारखी रानात शिकार करायचा खाण्यापुरती. त्याला एकादशी संकष्टीचा आड पडदा नसायचा. दिसाय काळा, दातच पांढरं, म्हणून त्याला काळ्या जणीचा सख्या म्हणूनच ओळखायची. बावळट असला तरी गावात बंदूक चालवायला नेमबाजीत त्याचा कोण हात धरायचं नाही. पिकलेला शेंड्याचा आंबा पाडतो म्हणून एका दगडात पाडायचा. कधीतरीच पारावर बसायचा. त्यानं विषयाला कलाटणी द्यायची म्हणून. यंदा आबा पाटलानं चांगली रूढ पाडली शिवाजी कारखान्याला ऊस घालवून. जरा दर तरी मिळल तसा साऱ्यांनीच त्याला दुजोरा दिला. नामागुरव झांजड पडली म्हणून घाईतच देवळाकडं तेलवात करायला आला होता. तो
देवळामोरच्या पारावरल्या कुणासंग न बोलताच देवळात गेला. देवळात लाईटी लावल्या. बघतो तर काड्याची पेटी नाही म्हणून बाहेर आला. त्यानं पारावरच्या पोरांना काड्याची पेटी विचारली. सख्यानं त्याला दिली, वात लावली. तो बाहेर आला. सख्याकडं पेटी देताना सख्याच त्याला म्हणाला, "अरे नाम्या, काय म्हणून सोन्यागत रान पाडलं असशील? का देवानं फुकट दिल्याला बी खावत नाही वय?" बघा जावा, त्याच्या शेजारच्या रानात दादा पाटलाचा ऊस कसा भुलल्यागत आलाय. मर्दानू, काजळाच्या वडीगत रान फुकट गंगूतार उगवलंया. बघू पांडूला आप्पाला विचारून, ते उंडगं उतम्या का फितम्या फिरतय दावं नसल्यागत. त्याच्या आईनं रोज एकाचा बांध बघायचा. का म्हणून दशा करून घेताय? चालत आल्याला वाड वडलापासनं ते टाकलं सा, नि मधनंच कुणाचं तरी ऐकून बसला सा झुंजत कोंबड्या गतीनं. अरे आपली तेवढी आपली म्हणावी, दुसऱ्याची आपली म्हणल्यावर दुसरा तरी गप्प बसतोय व्ही? तसा बसलेला पार खळबळला. नामागुरुवाला पटलं. उगच आम्ही बसलोय झुंजत 2 मसरं पाळायची म्हणलं तर पंचायती होतीया. पुढाऱ्यांनी त्यावेळी सांगून परत त्याचा विषयच नाही. त्यांना तरी काय लागतंय, ढोरं इकायला लागू द्यात, नाहीतर कसायला द्यायला लागनात का? रानात गंगूतार उगवना नाहीतर वाहून जाईना का? आपणच आपलं मरान ओढून घेतलंय, त्याचं काय जातंय? सख्याला एवढं कळतंय ते आपल्याला कळू नये. त्याचं त्याला कसं तरीच वाटलं. अंधार पडला होता. पारावर एक एक जमत होता. बंडू जगताप हलत डुलत आला. डोकं खाजवत म्हणाला, "अरे तो मास्तर कुठं राहतो यार साळतला? का साळा दिसाची असती का रात्रीची?" पारावरचा कोणतरी अंधारातनं बोलला. "पोरानं आमच्या डोसकं उठवलंय. त्या गणपतीच्या मिरवणुकी धरणं त्याला पोरं अफजल खान म्हणूनच चिडवते. रोज घरला रडत येतंय. ह्या सरपंचाचंच पोरगच शिवाजी होतंय, नि आमचं का होत नाही व्ही?" तसा येसबा जगताप म्हणाला, "आता गणपती जाऊन किती दिवस झालं, नि आता तो शिवाजी नि अफजल खान जिवंत करायला लागलायस मर्दा. सांगायचं पुढच्या वर्षी मीच शिवाजी होणार म्हणून. हेच पोरग शिवाजी होतंय, त्यांचं त्याला वजं आवरना." एक पोरग पारावरचं म्हणालं. तसा त्याला राग आला. "लेका, खायला घालायला लागतंय. तुझ्यागत नाही जोकून खायचं नि वाऱ्यानं जायचं." तशी जेवण वेळ झाली म्हणून सारीच उठली. त्याला आपलं पोरग रडत रोज येणार बघून आधीच राग आला होता. त्यात आता आणि जास्तच. त्यात आज त्याच्या बायकोनं गल्लीतल्या पोरांच्या आईबरोबर यासाठी भांडण काढलं होतं. तिनंच त्या मास्तराला विचारा म्हणून सांगितलं होतं. तो म्हणूनच मास्तराचा कुठं राहतात त्याचा दूम काढायला आला होता. हरिजनवाड्यात गवतूच्या घरामागं पडसर जागेत तात्या पाटलाचं छप्पर होतं. त्यातच त्याचा संसार होता. दुधाचा धंदा, त्याच्यावरच त्याचं चाललं होतं. पांडूच्या भावकीतलाच तो. जुगारात सारं रान घर त्यानं न्हाव्याच्या बाळूला विकलं. तशी भावकी त्याच्यावर तुटून पडली. त्यानं सारंच सोडलं. जीव द्याचा विचार करणारा तात्या बायकोनं त्याच्या आणि भावाच्या हातापाया पडून एक म्हैस आणली. पांडूनं त्याला डेअरीतनं एक म्हैस घेऊन दिली. त्यानं हरिजनवाड्याच्या मागं उकिरड्यावर छप्पार मारलं. 2-3 वर्ष झाली. पोरबाळ नव्हतंच. दुधाचा जम चांगला बसला होता.
म्हशी आणि आपण तात्या कुणाच्यातच उठाय बसाय जात नव्हता. तात्या नदीवरनं म्हशी धुवून आला. त्यातली एक म्हैस उधळली. त्याला खात्री होती म्हस छपरातच जाणार. बायको बांधील. तो दुसऱ्या म्हशीला घेऊन आला. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.